सावळे परब्रह्म आवडे आजीवा मने मन राणीवा घर केले काय करू सये सावळे गोविंद. काय सांगू म्हणले तेव्हा पाहिल्या बरोबर माझ्या मनाचा ठाव त्यानं घेतणार त्याचं सौंदर्य. राम कृष्ण काय त्याच्या सौंदर्यात तुम्ही म्हणाल महाराज काय आमच्याकडे सौंदर्य नाही काय. या जगामध्ये सौंदर्यवान माणसं नाहीत अशातला प्रकार नाही. जर या जगात सौंदर्य जर नसतं तर ही पदवी निघाली नसती. भारताची विश्व असं आहे का नाही. काय 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 भारताची विश्व सुंदरी हे पदून निघलं असतं का. ज्या ती भारताची विश्व सुंदरी म्हणजे भारतामध्ये सगळ्यात सुंदर कोण असेल तर ती आहे. जी असेल ती आहे का ना. जिला भेटल ती जिला भेटला असेल ती आणि जिचं आहे तिचं. पण आता ऐका भारतामध्ये किंवा या मृत्यू लोकांमध्ये सुंदरता नाही अशातला प्रकार नाही. पण प्रकार अशातला आहे ही सुंदरता टिकत नाही हाच मोठा प्रकार आहे. तुमच्या लक्षात येते का बघा. पण भगवंताच्या बाबतीमध्ये हा प्रकार घडत देशकाल वस्तू भेद मावळला आणि आत्मा निर्वाळला जगदाकार त्रिकाला बाधित सत्य. तो कालही दिसायला तेवढा सुंदर होता आजही तेवढा सुंदर आहे आणि उद्या सुद्धा तेवढा सुंदर आहे. आपण जाऊ द्या कालचं कशाला. आपण सकाळी हँडसम सकाळी कसे हँडसम दुपारी त्याच्यातलं हँड निघून जात निस्त सम आणि संध्याकाळी सम 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 कळतंय म्हणजे नुसतं क्यों काजी रोते तो बोले हमारी सूरत वैसी आहे. आपण सकाळी दिसायला बरे दुपारी जरा बरे आणि संध्याकाळी तर फार आपला चेहरा सुकून जातो. पण त्याच्याच चेहऱ्यामध्ये हा बदलाव घडत अजिबात घडत नाही. बघा आपल्या सुंदरतेचं गोष्ट सांगू का तुम्हाला. एखादं 2-1.5 वर्षाचं लेकरू आहे 1-1.5 वर्षाचं लेकरू आहे. त्या लेकराकडे जर पाहिलं बाबा तर एवढं आबलूक दिसतं वाटतं उचलूनच घ्यावं. आणि काय करावं त्याची. तुम्ही नाराज तर नाहीत ना माझ्या. काय करावं त्याची पप्पी घ्यावी हे का काय घ्यावी पप्पी घ्यावी. मग ते कुठल्या जातीचं कुठल्या गोतीचं कुठल्या विचाराचं माणूस याचा सूत्राम विचार करत पटकन जातंय त्या लेकराला उचलून घेते का. काय त्याचे गाल काय त्याचे डोळे काय त्याचे कुरळे कुरळे केस मृगासारखे डोळे पटकन उचलून घेऊन उराशी लावून त्याची पप्पी घेते. किती वर्षाच्या लेकराची 2 वर्षाची. ऐकताय ना तुम्ही. आता हेच 2 वर्षाचं लेकरू 90 वर्षाचं झालं. आता कोणी म्हणाल का बाळा एक पप्पी दे बरं म्हणाल का. आता नाही म्हणू शकत गुरुजी का. आता त्याच्या सौंदर्याचा राज आता पहिल्यासारखं दिसतंय का ते. मी नाही सांगत तुकोबार आहे म्हणतात. गाढवाचे तहाने पालटती क्षणोक्षणे उपजता बरे दिसे पण रूप वाढता ते नासे. ज्ञानोबारायचे असं म्हणणं आहे. प्रथम वैसका काळी लावण्याची नवाळी प्रगटे जैसी आगळी अंगन अंग. ज्ञानोबा म्हणतात या विश्वातली कुठलीही गोष्ट तुम्ही घेतली तर ती तुम्हाला आता बरी दिसती पण हळूहळू 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 तिचं काय होतोय ऱ्हास होतोय ऱ्हास. आता माझ्या कमरेला बांधलेले पांढरं उपर नाही पुढच्या वर्षी कीर्तनाला येताना ह्याचा ब्राईटनेस एवढाच राहील का बोला की राहू नाही राहील का एवढा नाही. कसं पडल ते तुम्हालाच माहिती कसं पडल. आमच्यापेक्षा टिकत नाही या जगातली सुंदरता. पण सुंदरता जर कुठं टिकलेली पाहायला मिळत असेल तर ती भगवंताच्या जवळच आहे. हा सर्व गुण संपन्न आहे तो. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतो. असा तो सर्व गुण संपन्न असणारा भगवान परमात्मा. किती रूपाची खान आहे ती. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा
लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची देऊळी कस्तुरी मळवट रूप सावळे सुकुमार आणि कुंडल मकराकार मकराकार सुकुमार रूप सावळे सुकुमार एवढा तो सुंदर आहे. एवढा एकच वाक्य सांगतो याची सुंदरता किती आहे. या विश्वातलं जे सौंदर्य आहे, वाक्य नीट ऐका, या विश्वातलं जे सौंदर्य आहे, हे विश्वातलं सौंदर्य सुद्धा त्याच्या सौंदर्यावर मोहित होत आहे. कुणाच्या? भगवंताच्या सौंदर्यावर या विश्वातलं सौंदर्य मोहित होत आहे. मग तुम्ही म्हणाल भगवान परमात्मा सोडून अजून कोण सौंदर्यवान आहे या जगामध्ये? आहे ना, तिचं नाव आहे, बोला ना, लक्ष्मी. हा, ती सुद्धा मोहित झाली बाबा याच्यावर. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडी. वेडी झाली ती वेडी. कुणाकडे पाहून? भगवान परमात्म्याच्या सौंदर्याकडे. एवढा तो सुंदर आहे. आणि आज तुकोबारा म्हणतात, देवा इतके तुम्ही सुंदर आहात, इतके सुंदर आहात, काय पाहिलं असेल तुकोबाराने त्याच्यामध्ये? आणि कधी तुम्ही म्हणाल मग आम्ही नाहीत का पाहत? आपणही पाहतो, पण आपलं पाहणं वेगळं आणि तुकोबारायचं पाहणं वेगळं. आपणही पाहतो. काय पाहतो? आपण फक्त मूर्ती पाहतो. काय पाहतो? खऱ्या अर्थाने ही संत परंपरा त्याला पाहत. निरखिता नयनी वृंदावनी देखिला मनिवेधू तयाचा पंढरी रायाचा. ज्ञानोबारायची विलवणी त्याला पाहत असताना एवढा ज्ञानोबारायचा एकच अभंग सांगतो, अनहत ध्वनीनाद तो पावला परमपद उन्मनी तुर्या विनोद छंदे छंदे डुलत असो. हे पाहण्याचे लक्षण आहे. पाहता पाहणे दुरी सारोनिया तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. पाहता पाहणे दुरी सारोनिया तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. हे पाहण्याचे लक्षण आहे. आपण जे पाहतो ते नाही, ते पाहिला. आमच्या गवळणीने पाहिला 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 नंदाचा नंदन. माझ्या मनाचा ठाव घेतला. तुम्ही कालाच्या कीर्तनामध्ये ऐकत असाल, त्या गवळणी त्याला पाहायला आल्या. कुणाला? देवाला. जन्म झाला त्याचा, पाहायला आल्या. एक 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 आत जायची आणि पाहायची. कसा आहे ग? पहिली आत गेली, तिनं पाहिला, ती म्हणली पाहिला नंदाचा नंदन. दुसरी आत गेली, पाहून बाहेर आली. तिला तिसरी विचारती, कसा आहे ग? ती म्हणली काय सांगू बाई, सावळे परब्रह्म आवडे आजीवा मने मन राणीवा घर केले
काय करू सये सावळे गोविंद. काय सांगू म्हणले तेव्हा पाहिल्याबरोबर माझ्या मनाचा ठाव त्यानं घेतणार त्याचं सौंदर्य. एक तिकडे वृंदावनातली होती उत्तर भारतातली. ती म्हणली काय त्याचं मेकअप केलं म्हणली. कुणी? यशोदा मातेनं. जरी की पगडी बांधे सुंदर आखोवाला, जरी की पगडी बांधे सुंदर आखोवाला, कितना प्यारा लागे मेरा बाके बिहारी वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, प्यारा हो प्यारा हो प्यारा हो प्यारा हो. त्याच्या सुंदरतेच्या बाबतीमध्ये शब्दात तिथं शब्द नाहीत लागत. म्हणून तुकोबाराय म्हणतात सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयर्या. का बरं? गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. रूप एवढं गोड आहे, नाम तर त्याच्याही पेक्षा गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, मन माझे केशवा. कामा नये अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. एवढं त्याचं नामाचं महात्म्य श्रेष्ठ आहे. आणि